नमस्कार मित्रांनो, फार्मा स्टुडंटसाठी एक खूप इम्पॉर्टंट अपडेट आली आहे. जर तुम्ही डी फार्म केले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल होणार आहे, कारण की नॅशनल हेल्थ मिशन धुळेकडून फार्मासिस्ट पोस्टसाठी रिक्रुटमेंट निघाली आहे. पोस्ट इथे फार्मासिस्ट आहे आणि पोस्ट इथे तुम्ही बघू शकता. एक पोस्ट आपल्याला बघायला मिळते. RBSK म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे. पोस्टिंग तुमचं RH आणि SDH म्हणजे रुरल हॉस्पिटल आणि SDH म्हणजे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लेवलचं होणार आहे. त्यासोबत तुम्हाला 12+ डिप्लोमा तुमचं असलं पाहिजे आणि 17,000 तुम्हाला इन हँड सॅलरी मिळणार आहे. हे जॉब कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं आहे, परमनंट जॉब नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया फार्मासिस्टमध्ये जी एक पोस्ट दिलेली आहे, ती एक पोस्ट जी आहे ती OBC कॅटेगरीवाल्यांसाठी आहे. तर OBC कॅटेगरीचे स्टुडंट जर तुम्ही डी फार्म केलं असेल तर या वॅकन्सीसाठी नक्की अप्लाय करा, कारण की तुमच्यासाठी हे खूप चांगला एक्सपिरियन्स म्हणून हे जॉब होणार आहे. बघा. आणि ड्युरेशन आता इथे ड्युरेशन दिलेलं आहे. ड्युरेशन जे आहे ते 11 महिने 29 दिवस एवढं तुमचं ड्युरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे. त्यासोबत एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये 12th पास असणं गरजेचं आहे. डिप्लोमा ऑफ फार्मसी कंप्लीट असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट फिजिकली आणि मेंटली फिट असलं पाहिजे. रजिस्ट्रेशन लायसन्स असलं पाहिजे तुमच्याकडे फार्मसीचं, आणि तुम्ही कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नसला पाहिजे. सिलेक्शन प्रोसेस बघा. सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते कम्प्लिटली मेरिट बेसवर होणार आहे. तर मेरिट बेसवर कसं होणार आहे तर बघा, तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, म्हणजे तुम्ही जे डिप्लोमामध्ये फायनल इयरमध्ये जे तुमचे मार्क्स आहेत त्याला 50 मार्क्समध्ये त्यांनी कन्वर्ट करणार आहे. त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर ते 20 मार्क तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट NHM एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 6 ते 30 मार्क असे मिळणार आहे. असं करून त्यांनी जे 100 मार्क्स आउट ऑफ 100 मार्क्स एक लिस्ट तयार करणार आहे, आणि त्यामध्ये मेरिटमध्ये जे मेरिटियर स्टुडंट असते त्यांना ही पोस्टिंग मिळणार आहे. जास्त क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला हमखास प्रेफरन्स मिळणार आहे. आता एज लिमिट बघा. एज लिमिटमध्ये तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 38 वर्ष, आणि जर मागासवर्गीय असाल तर 43 वर्षापर्यंत तुमची एज लिमिट आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन जे आहे ते ऑफलाईन सबमिट करावं लागेल तुम्हाला. ॲप्लिकेशन जे पर्सनली जाऊन सबमिट करावं लागणार आहे. त्यानंतर बघा, लास्ट डेट जे आहे ते 17 एप्रिल होणार आहे. 17 एप्रिल लास्ट डेट राहणार आहे. बघा, 17 एप्रिल हे लास्ट डेट राहणार आहे. 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. ॲप्लिकेशन फीमध्ये बघा, ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 150 रुपये ॲप्लिकेशन फी राहणार आहे, आणि रिझर्व कॅटेगरीचे असेल तर 100 रुपये तुम्हाला फी राहणार आहे. डॉक्युमेंट तुम्हाला 10th आणि 12th मार्कशीट राहणार आहे. डी फार्मचं सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. 2 फोटो लागणार आहे, आणि ID प्रूफ असलं पाहिजे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असला पाहिजे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खरंच एंट्री मारायची आहे तर ही जे पदसंख्या, ही जी पोस्ट आलेली आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे फ्रेशर पण याच्यात एलिजिबल आहे. फ्रेशरला पण इथे चान्स मिळू शकतो. म्हणून फ्रेशर आणि जे पण एक्सपिरियन्सवाले डी फार्म कॅन्डिडेट आहेत त्यांनी या पोस्टसाठी नक्की अप्लाय करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.